महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय दुःखहर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठे दुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माता छेनी खेडे ग्रामी तू अवतरलासी जगदोद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माता आरती अन्ना सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी बाणता अण्णा अंगी बाणता भक्त संकटी पडता त्यास तुम्हीच तारता ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता पुराची वाट ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला देहभाव अहंकार सजे झालेला दया क्षमा शांती या उजळल्या ज्योती समर्था उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश रूप तव देखिली मूर्ती कापुराची वाट ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला देहभाव अहंकार सजे जाळीला राया हो स्वामी राया वेलची ज्ञान ज्योत सर्व भूतांच्या विरहित ठेवून तुमच्या पायी हेत लागे मनाची वळवाया विराग्या हो स्वामी राया लवंगान तिखट तरी घेऊन बुद्धीच्या चतुरी क्रोध दवळीला दूरी तुझी समर्थता राया विराग्या हो स्वामी राया जय 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 राजाधिराज योगीराज महाराजा अलक्ष दिगंबर अवधूता श्री दत्त स्वामी राया समर्था शंक होई रे मना निर्भय होई रे
अवधूत हे स्मरतृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 ಇವತ್ತು ಸ್ವಾಮಿ ರೂಪ ನೋಡಿರಿ ಗುರ್ತಾಗ್ಯದ ಯಾವ್ದು ರೂಪದ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಶಂಕರ ಜಯಂತಿ ಈಗ ನಡೆದದ ಉತ್ಸವ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಜಯಂತಿ ಮೊನ್ನೆ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಜಯಂತಿ ಜನ್ಮೋತ್ಸವ ಆಯ್ತು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ತೇನೆ शंकराचार्यांची जयंती साजरी झाली जन्मोत्सव साजरा झाला त्याच्याबद्दल थोडं सांगते आज तुम्ही हिंदू धर्म अभिमानी सांगता अभिमानದಿಂದ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಹಿಂದೂ ಇದ್ದು ಆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ तो हिंदू धर्म रक्षणासाठी शंकराचार्यांनी अवतार घेतला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगते केरळामध्ये कालटी या गावामध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला आईचं नाव आर्यांबा आणि वडिलांचं नाव शिवगुरु शंकराचार्य ಅವರು ಜನ್ಮ ಕಾಲಟಿ ಕೇರಳ ಒಳಗ ಕಾಲಟಿ या ಊರಾಗಾತು ಅವ್ರ ತಾಯಿ ಹೆಸರು ಆರ್ಯಾಂಬ ತಂದೆ ಹೆಸರು ಶಿವಗುರು ಆರ್ಯಾಂಬ ಮತ್ತು ಶಿವಗುರು ದೊಡ್ಡ स्वामी ಅಂದ್ರೆ शिवभक्त आर्यांबा आणि शिवगुरु जे होते ते खूप महादेवाचे भक्त होते पण त्यांना बरेच वर्ष ಮೂಲ ಬಾಳ ನವ್ತ ಭಾಳ ವರ್ಷಾತ ಅವ್ರಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರೇನು ಮಾಡಿದ್ರು त्रिचूर ಅಂತ ಒಂದು ಊರಾಗ वृषभेश्वर ಒಂದು गुडी अद म्हणजे एक महादेवाचं मंदिर आहे त्रिचूर या गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली तपश्चर्याचं फळ त्यांना म्हणून महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला महादेव ಅದು ತಪಶ್ಚರ್ಯ ದೊಡ್ಡ ತಪಶ್ಚರ್ಯ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಕೂಡ ಅವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ರ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನು ಕೇಳಿದ್ರು ನಿಮಗೆ म्हणजे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला दीर्घायुषी मुलगा पाहिजे असेल ಅಂದ್ರೆ दीर्घायुषी मग ಬೇಕಾದ್ರೆ ಮಂದ ಬುದ್ಧಿ ಆಗ್ತಾನೆ ಅಲ್ಪಾಯುಷಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಬುದ್ಧಿಮಾನ್ मग ನಿಮಗೆ ಯಾವ್ದು ಬೇಕಾದ ನೀವು ನೋಡ್ರಿ ಅದಕ್ಕೆ म्हणजे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला जर दीर्घायुषी मुलगा पाहिजे असेल तर तो मंद बुद्धीचा असेल तो बरेच वर्ष राहील 100 वर्षापर्यंत तो जगेल 100 वर्षांना इरताना खरे मंद बुद्धी इरतात पण जो दीर्घायुषी नसेल म्हणजे अल्पायुषी आहे अल्पायुषी इದ್ದಾನ ಅವ ಬಹಳ ಬುದ್ಧಿವಂತ ಇರ್ತಾನ ನಿಮಗೆ ಯಾವ್ದು ಮಗ ಬೇಕಂತ ಕೇಳ್ತಾರ ಮಹಾದೇವ್ अवाग ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರ ನಮಗೆ अल्पायुषी नडीतच म्हणजे आम्हाला अल्पायुषी मुलगा चालेल पण बुद्धिवंत पाहिजे त्यामुळे त्यांना जे अपत्य म्हणजे ಅವ್ರಿಗೇನು ಮಗು ಹುಟ್ಟತಲ್ಲ ಅದರ ಹೆಸರು ಶಂಕರ್ ಅಂತಿಟ್ರು
म्हणजे ते ಶಂಕರಾचा ಅವತಾರच. जेव्हा तुम्ही बघता ನೀವು ನೋಡ್ತೀರಿ ಎಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಅತ್ಯಾಚಾರ ಎಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತದಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಅವತಾರ ತಗೋತಾರೆ. ಅದೇ ಥರ त्याचप्रमाणे ಅಂದ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅನ್ಯಾಯದು ನೋಡ್ತೀರಿ, अन्याय वगैरे बघता, तेव्हा देव पृथ्वीवर जन्म घेतो त्या अन्यायाचा नाश करण्यासाठी. त्याचप्रमाणे हिंदू धर्म संकटात होता. ಅವಾಗ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಸಂಕಟ ಒಳಗಿತ್ತು. ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ನಮ್ದು ಉಳಿತದಿಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು. ಅವಾಗ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ जन्म तಗೊಂಡ್ರು. म्हणजे शंकराचार्यांनी जन्म घेतला आणि आपण आता हिंदू अभिमानाने सांगतो, ನಾವು अभिमानದಿಂದ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಹಿಂದೂ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ. त्या अभिमान कुणामुळे? शंकराचार्यांमुळे. त्यांच्या खूप म्हणजे दैवी शक्ती, त्या बाळाला एवढी दैवी शक्ती, ಆ ಕೂಸಿಗೆ ಇಷ್ಟು ದೈವಿ ಶಕ್ತಿ ಇತ್ತಲ್ಲ, ಆ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಜನ್ಮಾನಂತರ त्याचे वडील लवकर वारले, ತಂದೆ ಬಹಳ ಲಘು ತೀರ್ಕೊಂಡ್ರು. ಹಿಂಗಾಗಿ ಅವ್ರ ತಾಯಿ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬಿತ್ತು. ತಾಯಿ ಮೇಲೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬಿತ್ತು. ಅಲ್ಲೇ ಒಂದು ನದಿ ಇತ್ತು, ಪೂರ್ಣಾ ನದಿ ಅಂತ. ಅದು ಭಾಳ ದೂರ ಇತ್ತು. ಅವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಸ್ನಾನಕ್ಕೆ ನದಿಗೆ ಹೋಗೋದು, ಬಟ್ಟೆ ಒಗಿಲಿಕ್ಕೆ ನದಿಗೆ ಹೋಗೋದು. बिसलू भाळ आले केरळाದಾಗ, ಅಂದ್ರೆ बिसल भाळ. ಒಂದ್ಸಲ ಏನಾಗ್ತದ, एक दिवस काय होते, त्यांच्या आईला म्हणजे आईवर सगळी जबाबदारी, वडील लवकर वारतात त्यामुळे जबाबदारी आईवर येते. त्यामुळे ती आई नदीवर एकदा येत असताना त्याला खूप त्रास होतो. त्रास झालेला बघतात शंकराचार्य. बघून पूर्णा नदीला विनंती करतात. नदीची म्हणजे विनंती करतात, विनंती ಮಾಡ್ತಾರೆ ನದಿಗೆ. ಅವಾಗ पूर्णा नदी ಅದೇನು ನದಿ ಅದಲ್ಲ, तमचं रूट म्हणजे आपली दिशा बदलते नदी आणि त्यांच्या घराच्या मागच्या दिशेने वाहू लागते. म्हणजे नदी तಮ್ಮ ದಿಶಾನೆ ಬದಲಾಶೆ ಅವ್ರ ಮನೆ ಹಿಂದಿಂದ ಹರಿಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟ ದೈವಿ ಶಕ್ತಿ ಅವ್ರ ಕಡೆ ಇತ್ತು. ಇನ್ನೊಂದು ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಅವ್ರಿಗೆ ಸನ್ಯಾಸ ತಗೊಳ್ಳೋದಿತ್ತು, त्यांना संन्यास घ्यायचा होता. 8 ವರ್ಷಾचे असताना, 8 ವರ್ಷ ಇದ್ದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಸನ್ಯಾಸ ತಗೊಳ್ಳೋದಿತ್ತು. ಅವ್ರ ತಾಯಿ ಮುಂದೆ ಅಂದ್ರೆ ಅವರು ನನಗೆ ಸನ್ಯಾಸ ತಗೊಳ್ಳೋರು. ತಾಯಿಗೆ ದುಃಖ ಆಯ್ತು. ಯಾವುದೇ ಮಕ್ಕಳು ಸನ್ಯಾಸ ಅಂದ ಕೂಡಲೇ ತಾಯಿಗೆ ದುಃಖ ಆಗೋದು ಸ್ವಾಭಾವಿಕ. ಅವ್ರ ತಾಯಿಗೆ ಭಾಳ ದುಃಖ ಆಯ್ತು. ಖರೆ ಅವ್ರು ಇದು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ತಾಯಿ ತಯಾರಾಗಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದ್ಸಲ ನದಿ ಇದಕ್ಕೆ ಹೋದಾಗ शंकराचार्य काल मसळी, म्हणजे शंकराचार्यांचा पाय एक मगर धरते. शंकराचार्य काल मसळी ಹಿಡಿತದ. ಹಿಡಿದು ಕೂಡಲೇ ಅವ್ರ ताईಗೆ त्रास चालू ಆಗ್ತದೆ. ಒಂಥರ ಏನು ಮಾಡಬೇಕು, काय करायचं मी आता, माझ्या मुलाला कसं वाचवेन, कसं वाचवायचं आता माझ्या मुलाला. तेव्हा शंकराचार्य काय सांगतात, जर तू मला परमिशन दिलीस, म्हणजे तू मला परवानगी दिली संन्यास घेण्याची, तर ही मगर मला आपोआप सोडेल. ಅಂದ್ರೆ ನೀ ನನಗೆ ಸನ್ಯಾಸ ತಗೊಳ್ಳೋದಿನ ಪರವಾನಗಿ ಕೊಟ್ಟಿ, ಅವಾಗ ನನ್ನ ಕಾಲದು ಮಸಳಿ ಬಿಡ್ತದ, ಇಲ್ಲಾದ್ರೆ ನಮ್ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಅವ್ರ ताईಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದ इदेनो दैवी शक्ती अदा, म्हणजे ही काहीतरी दैवी शक्ती आहे. तेव्हा ते आई म्हणते ठीक आहे. और ताई हो म्हणता, आई हो म्हटल्यावर ती मगर आपोआप निघून जाते. ಅಂದ್ರೆ मसळी ತಾನೇ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. पण ते आईला वचन देतात, ತಾಯಿಗೆ ಒಂದು ವಚನ ಕೊಡ್ತಾರೆ, ನಾ ಸನ್ಯಾಸಿ ಆದ್ಮೇಲೆ ಸನ್ಯಾಸಿದ ಏನು ನಿರ್ಧಾರ ಇರ್ತದ, ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ಮನೆಗೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅವರು. ಅದು ಯಾವುದೋ रिलेशन म्हणजे नाती त्यांची सगळी तिथं संपतात. संन्यास घेऊन जेव्हा जातात, संन्यास ತಗೊಂಡು ಹೋದ್ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಿಂದೇನು ಉಳಿಯಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರೇನಂತಾರೆ, ಖರೆ ತಾಯಿಗೆ ಮಾತು ಕೊಡ್ತಾರೆ. ಏನಂತ, ನಾ ನಿನ್ನ ಕಡಿ ವೇಳ್ಯಾಕ, ನಿನ್ನ कडी श्वासक नी भरे ನನ್ನ स्मरण माಡು, म्हणजे तुझ्या शेवटच्या श्वासाला माझं स्मरण कर, मी तेव्हा येऊन तुझे सगळे विधी मी करीन. ಸನ್ಯಾಸಿಯಲ್ಲ, ಖರೆ ಸನ್ಯಾಸಿಗೆ ಅದು ಅಲಾವ್ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅವ್ರ ताई ಕೊಟ್ಟ ಮಾತು, आईला दिलेलं वचन पाळण्यासाठी त्यांनी आईच्या शेवटच्या श्वासाला येऊन त्यांनी सगळे आईचे अंत्यविधी पूर्ण केले. म्हणजे आईला दिलेलं ताई ಕೊಟ್ಟ ವಚನ, ಇದು ಶಂಕರಾಚಾರ್ಯರದು ಮಹತ್ವ.
ಆಮೇಲೆ ಅವರು ಅದ್ವೈತ ಅದ್ವೈತ ಅಂದ್ರೆ ಏನ, ಅದರದ್ದು ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಂದ್ರ ಅದರದ್ದು ಅರ್ಥ ಏನಂದ್ರು, ಆತ್ಮ ಪರಮಾತ್ಮ ಇದು ಒಂದೇ ಅದ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಅಂತೀವಿಲ್ಲೋ ನಮ್ಮೊಳಗೆ ಈಶ್ವರ ಇರ್ತಾನ, ನೀವು ಭಗವಂತಗೆ ಗುಡಿ ಮಠ ಹಿಂಗ್ ಹುಡುಕ್ಯಾಡ್ಬೇಡ್ರಿ, ನಮ್ಮೊಳಗೆ ಇರ್ತಾನ. ಅದೇ सिद्धांत ಅವ್ರು ಕೊಟ್ರ. म्हणजे शंकराचार्यांनी काय सिद्धांत दिला, पूर्ण जगाला एक सिद्धांत काय दिला, आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकच आहे. आत्मा परमात्मा ಎರಡು ಒಂದೇ ಅದ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಅದೇ ಸಿದ್ಧಾಂತ ಕೊಟ್ರು. ಇನ್ನು ಗುರು, ನೀವು ಮಠದಾಗ ನೋಡಿರಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಂದು ಅವ್ರ ಬಾಜುಕ್ಕ 4 ಶಿಷ್ಯಂದ್ರ ಇದ್ದಾರೆ. ಹೊರಗ गाडी ಮೇಲೆ ನೋಡಿರಿಲ್ಲ, भिंतीवर बघितलंय तुम्ही शंकराचार्यांची मूर्ती आहे, म्हणजे त्याचं स्टॅच्यू केलेलं आहे. त्याच्या बाजूनी 4 शिष्य आहेत. ಶಂಕರಾಚಾರ್ಯಂचे 4 ಶಿಷ್ಯ खूप आवडते त्यांना. 4 ಶಿಷ್ಯಂದ್ರ ಇದ್ರು, ಅವ್ರು ಭಾಳ ಅದಿ ಹತ್ರ, ಅವರು ಪ್ರೀತಿ ಶಿಷ್ಯಂದ್ರು. ಅದ್ರಾಗ ಒಬ್ಬವ ಶಿಷ್ಯ ಭಾಳ ಗುರು ಭಕ್ತಿ ಅಂದ್ರ ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ ಇರ್ತದ ಅಷ್ಟೇ ಶ್ರೇಷ್ಠ. ಅವಂದು ಹೆಸರು सनंदन ಅಂತಿರ್ತದೆ. ಆ ಶಿಷ್ಯನ ಹೆಸರು सनंदन ಅಂತಿರ್ತದೆ. त्या शिष्य, तो इतका आवडता शिष्य असतो त्यांना, शंकराचार्यांना खूप आवडता शिष्य असतो. त्याचं नाव असतं सनंदन. तर एक दिवशी काय करतात, गुरु म्हटलं तर परीक्षा घेतात. ಶಿಷ್ಯಾची परीक्षा का घेतात, ಶಿಷ್ಯನ परीक्षा ಯಾಕೆ ತಗೋತಾರಂದ್ರ इतर शिष्य दुसऱ्या शिष्यांना समजावं की शिष्य ಗುರುला किती ಮಾನ್ತೋ आणि किती ವಿಶ್ವಾಸ ठेवतो, ಗುರುಗೆ ಎಷ್ಟು ಅವನ ವಿಶ್ವಾಸ ಅದ, ಗುರು ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಶ್ರದ್ಧಾ ಅದ, ಇದು ತೋರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಶಿಷ್ಯನ परीक्षा ತಗೋತಾರೆ. म्हणजे ಶಿಷ್ಯಾची परीक्षा घेतात. त्यासाठी ते काय करतात, ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ಗಂಗಾ ನದಿ ನೀವು ನೋಡಿರಿ, ಅದರ ಪ್ರವಾಹ ಬಹಳ ಜೋರ್ ಇರ್ತದ. यावाग जेव्हा गंगा नदी स्वर्गातून आली तेव्हा ती जटेतून आली, महादेवांच्या जटेतून. ಹಂಗೆ ಸರಳ ಬಂದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ಭೂಮಿಗೆ ಬಹಳ ಧೋಕಾ ಇರ್ತದ, ಅಷ್ಟು ಜೋರ್ ಪ್ರವಾಹ ಇರ್ತದ ಗಂಗಾ ನದಿ. तर ಗಂಗಾ ನದಿ ವಾಹत असते, ಗಂಗಾ ನದಿ ಹರಿತಿರ್ತದ. ಅಕಡಿ ಭಾಗಕ್ಕ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಮತ್ತು ಅವ್ರು ಇನ್ನೊಬ್ರು 3 ಶಿಷ್ಯಂದ್ರ ಕೂತಿರ್ತಾರೆ. म्हणजे तिकडच्या साईडला, तिकडच्या काठावर ಶಂಕರಾಚಾರ್ಯ आणि त्यांचे 3 ಶಿಷ್ಯ ಬಸलेले असतात. ಇಕಡಿ ದಂಡಿಗೆ ಆ ಸನಂದನ ಅಂತಿದ್ದಾನಲ್ಲ ಶಿಷ್ಯನ, ಅವ್ ಶಿಷ್ಯ ನಿಂತಿರ್ತಾನ. ಅವರು ನೋಡ್ತಿರ್ತಾನ, ನಂದು ಗುರು आज्ञा ಏನಾಗ್ತದ ನನಗಂತ. म्हणजे तो सनंदन इकडच्या काठावर असतो आणि तिकडच्या काठावर शंकराचार्य आणि त्यांचे 3 शिष्य थांबलेले असतात. तर ते सनंदन बघतो गुरुची आज्ञा काय येते, तेव्हा शंकराचार्य त्याला खुणवतात, इकडे ये, म्हणजे तू ನದಿचा ಪಾರ್ ಕरून माझ्याकडे ये. ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ ಅವರು, ನೀ ನದಿ ಪಾರ್ ಮಾಡಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಬಾ, ನನ್ನ ಕಡೆ ಬಾ ಅಂದ ಕೂಡ್ಲೆ ಅವ ಏನೂ ವಿಚಾರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಎದಕ್ಕಂದ್ರ ಅವ ಏನಂತಾನ, ಇಷ್ಟು ಸಂಸಾರ सागरದಿಂದ गुरु नमग पार मारतात. संसार सागरातून आम्हाला जेव्हा हे गुरु बाहेर काढतात, तर हे नदीचं काय आहे, ಅಂದ್ರೆ ಈ ನದಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಸಣ್ಣ ಮಾತದ, एवढं मोठं नाही आहे. त्यामुळे तो काही विचार करत नाही, ಅವೇನು ವಿಚಾರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, सरळ नदी ಒಳಗ ಹೊಂಟಿರ್ತಾನ. ಅವಾಗ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ जो सरळ चालायला लागतो नदीतनं, नदीचा प्रवाह खूप जोरात असतो, नदी प्रवाह बಹಳ जोर ಇರ್ತದ, तो सरळ चालायला लागतो. तेव्हा शंकराचार्य बघतात, तिथं बघतात आणि ते लक्ष्मीला विनंती करतात, लक्ष्मीची प्रार्थना करतात. आणि तो जेव्हा पाऊल ठेवतो, सनंदन जेव्हा पाऊल ठेवतो, तेव्हा खाली कमळ उमलतं. आणि ते कमळावर ಅಂದ್ರೆ ಸನಂದನ್ ಯಾವಾಗ ಕಾಲು ಇಡ್ತಾನ, ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟು ಕೂಡ್ಲೆ ಅಲ್ಲಿ ತೆಳಗ ಕಮಲ್ ಹೂ ಉತ್ಪನ್ನ ಆಗ್ತದೆ. ಆ कमल हू इष्ट घट्ट इರ್ತದ, ಅದರ ಮೇಲೆ ಕಾಲು ಇಡ್ತಾನವ. म्हणजे तो सनंदन त्याच्यावर पाय ठेवतो आणि पुढे दिसतो. पुढे गेल्यावर पुन्हा एक पाऊल ठेवतो, पुन्हा एक कमल. असं करत करत हिंग ಮಾಡ್ಕೋತ ಅವ ದಂಡಿ ಪಾರ कमल
ಹಾಕೋತ್ ಹೋಗ್ತಾವ. ಹಿಂಗ್ कमल ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟಿಟ್ಟು ಅವ್ ಹೋಗ್ತಾನ. म्हणजे तो कमळावर पाय ठेवून पूर्ण नदी पार करतो. गंगा नदी पार करून काठाला जातो, म्हणजे शंकराचार्यांजवळ जातो तो. ह्याचा अर्थ काय की ಗುರುವರ ವಿಶ್ವಾಸ आणि ಶ್ರದ್ಧಾ, ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಗುರು ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಶ್ರದ್ಧಾ ನೀವು ಇಟ್ರ ನಿಮಗೆ ಏನು ಫಲ ಸಿಗ್ತದ, म्हणजे तुम्हाला काही संकट येत नाही, ನಿಮಗೆ ಏನು ಸಂಕಟ ಬರಂಗಿಲ್ಲ, ನೀವು ಅದರದಿಂದ सहज पार ಆಗ್ತೀರಿ. अव ಏನ್ ಹೋಗ್ತಾನ तो जेव्हा गंगा नदी पार करून शंकराचार्यांजवळ जातो, आपल्या गुरुजवळ, तेव्हापासनं त्याचं नाव पद्मपाद असं ठेवतात. शंकराचार्यांच्या आरतीमध्ये नाव येतं. त्यांची आरती तुम्ही केव्हा तरी ऐका, यावागरे केळिद्र पद्मपाद म्हणून त्या शिष्याचं नाव त्याच्यामध्ये आहे. ಪದ್ಮಪಾದ ಹಸ್ತಮಲಿಕ म्हणून त्या आरतीमध्ये येतं. ಅದು ಆರತಿ ಒಳಗೆ ಅವನ ಹೆಸರು. ಅವ್ ಸನಂದನ್ ಇದ್ದದ್ದು पद्मपाद ಹೆಸರು. शंकराचार्यದು भाळ पवाडव, खूप त्यांचे दैवी शक्तीचे अनुभव सगळ्यांना आलेले आहेत. त्याचे छोटे छोटे तुम्ही आयुष्यभर वाचलं तरी ते पुरणार नाही. तो अल्पायुषी, महादेवांनी सांगितलेला अल्पायुषी ಇರ್ತಾನ ಅಂದ್ರೆ 32 ವರ್ಷದ ವಯಾच्या 32 ವರ್ಷಕ್ಕ ಅವರು ಕೇದಾರ್ ಒಳಗ ಹೋಗ್ಬಿಟ್ರು. ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ತಮ್ಮ ಅವತಾರ ಕಾರ್ಯ ಮುಗಿಸಿದ್ರು. 788 ಸಾಲಿ ಅಂದ್ರೆ 788 ಇಸ್ವಿ ಒಳಗ ಅವ್ರು ಹುಟ್ಟಿದ್ದು. 32 ವರ್ಷದ್ದು ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಅಂದ್ರ ಸ್ತೋತ್ರ ಎಷ್ಟು ಬರ್ದಿದ್ದವ, ಪುಸ್ತಕವ, ಗ್ರಂಥವ, ನಮಗ ಆಯುಷ್ಯ ಮುಗಿಯುತನಾನು ಓದಿದ್ರ ನಮಗದು ಆಗುದಿಲ್ಲ. ಅಷ್ಟ ಅವ್ರದ್ದು ಬರ್ದಿದ್ದು ಸ್ತೋತ್ರ ಅವ. ನೀವು ಕನಕಧಾರ ಭಾಳ ಸ್ತೋತ್ರವ, ಅವರು ದಕ್ಷಿಣಾಮೂರ್ತಿ ಸ್ತೋತ್ರವ, ತೋಟಕಾಷ್ಟಮದ, ಸೌಂದರ್ಯ ಲಹರಿ ಎಲ್ಲ ಸ್ತೋತ್ರ ಅವ್ರದ್ದು. ನೀವು ಲಕ್ಷ್ಮೀದದ, ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿದ, ಯಾವ ದೇವರ ರಾಮಂದದ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ಬರ್ದದ್ದು. ಅನ್ನಪೂರ್ಣ ಸ್ತೋತ್ರ, ನಾವು ಅನ್ನಪೂರ್ಣ ಅದು ಪೂಜಾ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದರ ಸ್ತೋತ್ರ ಅವರೇ ಬರ್ದದ್ದು. ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಾಗ ಅವ್ರು ಭಾಳ ಸ್ತೋತ್ರ ಬರ್ದದ್ದು. ಆಮೇಲೆ ಅವರು 4 ಮಠ स्थापना ಮಾಡಿದ್ದು. 4 मठ त्यांनी 4 मठाची स्थापना केली. बद्री, मग द्वारका, तुम्ही श्रृंगेरी बघितलं असेल, श्रृंगेरी, हा ओडिसा, पुरी जगन्नाथ गोवर्धन म्हणून प्रसिद्ध आहे. गोवर्धन मठ, पुरी जगन्नाथ, शारदा मठ श्रृंगेरीला पण आहे, द्वारकामध्ये पण आहे शारदा मठ. असे 4 मठाची त्यांनी. केदारला तुम्ही बद्रीनाथला ज्योतिर्मठ म्हणजे जोशींचा मठ असं म्हणतात, आता त्याला जोशी मठ म्हणतात, ते ज्योतिर्मठ. असे 4 मठ त्यांनी ಸ್ಥಾಪನಾ केलेले. ಈಗ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಶ್ರೇಷ್ಠ ನೀವು ಲಕ್ಷ್मीद अगदी प्रभावी स्तोत्र, म्हणजे सगळ्यात प्रभावी स्तोत्र आहे त्यांचं ಲಕ್ಷ್ಮೀचं. ಏಕच ಕಡವ ಒಂದೇ ನುಡಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಅದರ ಹಿಂದಿಂದು ಕಥೆನೂ ಹೇಳ್ತೀನಿ. ಫಸ್ಟ್ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ, छोटीशी आहे. शंकराचार्य जेव्हा भिक्षा म्हणजे उपनयन मुंज झाल्यानंतर ते भिक्षुकी, एक 5 घरं जाऊन भिक्षुकी मागायची पद्धत. ಅಂದ್ರೆ ಭಿಕ್ಷುಕಿ ಬೇಡ್ಕೊಂಡು ಅದೇ ತಿನ್ಬೇಕಂತ. ಒಂದು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, एका घरी जातात, तर त्या घरात एक आजी असते. त्या आजीला भिक्षा ओम भवती भिक्षांदेही म्हणतात. ते म्हटल्याबरोबर ती आजी येते. ಅಜ್ಜಿ ಬರ್ತಾಳ ಹೊರಗ, ನೋಡ್ತಾಳ ಮನೆಗೆ ಏನು ಇರಂಗಿಲ್ಲ, ಭಾಳ बडू ಇರ್ತಾಳಕಿ, बडू खूप गरीब असते ती आजी. घरात काही नसतं, खायला काही नसतं, काही नसतं, इवन पाणी पण नसतं, ನೀರು ಇರಂಗಿಲ್ಲ ಆಕಿ ಕಡೆ. ते म्हणतात तू काय असेल ते दे, ನಿಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಏನಿದ್ರೆ ಕೊಡ್ರಿ ನನಗೆ. ती घर सगळं शोधती पण काही मिळत नाही. तर ते म्हणतात अजून एकदा बघ, ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಡು ಏನು ಸಿಗ್ತದೇನು ನೋಡು. तेव्हा ती बघती, एका कोपऱ्यामध्ये वणगीदू नेल्लिकाई बिद्दिरतात. एक वाळलेलं आवळा पडलेला असतो तिथं. तर शंकराचार्य काय म्हणतात, तोच माझ्या जोळीमध्ये घाल, ಅದೇ ನನ್ನ ಜೋಳಿಗೆ ಒಳಗೆ ಹಾಕು. तेव्हा ती आजी ते येती आणि तो वाळलेला आवळा घालती. ಅಂದ್ರೆ ಅದು ಒಣಗಿದ್ದು ನೆಲ್ಲಿಕಾಯಿ
ಆ ಜೋಡ್ಗಿ ಒಳಗೆ ಹಾಕಿದ ಕೂಡಲೇ ಅವಾಗ ಅವರು कनकधारा स्तोत्र अल्ले रचना ಮಾಡ್ಯಾರ. म्हणजे तिथंच त्यांनी कनकधारा स्तोत्राची रचना केली. कनकधारा, कनक म्हणजे सोनं, कनक ಅಂದ್ರೆ भंगार, धारा ಅಂದ್ರೆ मळी, म्हणजे धारा पडतात. तेव्हाच त्यांचं कनकधारा स्तोत्राची रचना, हे सगळ्यात श्रेष्ठ रचना आहे त्यांची. एकच कडवं तुम्हाला म्हणून दाखवते, त्याची 21 कडवी आहेत. अंगम हरे पुलकभूषणमाश्रयन्ति भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् अंगीकृताखिल विभूतिरपाङ्गलीला मांगल्यदास्तु मम मंगल देवतायाः. हे एकच कडवं आहे. अशी 21 कडवी त्यांनी रचली त्यावेळेस. ते कडवं म्हणजे हे 21 ಅದೇನ್ ನುಡಿ, ಅದು ರಚನಾ ಅಲ್ಲೇ ಮಾಡಿದ್ರು ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು. ते झाल्यानंतर तिच्या घरामध्ये, त्या आजीच्या घरामध्ये, आजी मन्याग भंगार नेल्ली काही बेळिकತ್ತು. भंगार नेल्ली काही दूध धारा, म्हणजे पाऊस पडला तिच्या घरात, म्हणजे ती अशी श्रीमंत झाली. हे कनकधारा स्तोत्राचं महत्व आहे. लक्ष्मी पूजेचं महत्व त्यांनी दाखवून दिलं ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಾವು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಅಂತೀವಿ, अभिमानाने आपण म्हणतो शंकराचार्यांचा. खरंच आपण खूप ऋणी आहोत. आज म्हणूनच स्वामींना शंकराचार्यांचं रूप दिलेलं आहे. त्यामुळे आपण सगळेजण ऋणी राहूया शंकराचार्यांबद्दल. आणि त्यांच्या जयंतीचा उत्सव मात्र साजरा केलेला आज आपण दिसलाय आपल्याला. इथंच थांबूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. शेज आता करुणा घना, भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमणा. आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे उनी निजावे आता. प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरी. ज्ञानांच्या समया, ज्ञानांच्या समया उजळणी लाविल्या ज्योती. विवेक विज्ञानाचे देवा पडली विभूती. भक्ती शेज केली, भक्ती शेज केली देवा श्री गुरु मूर्ती. नवविधा भक्ती घेऊनी पाय घड्या केल्या. तुमच्या तुम्ही घेऊनी, तुमच्या तुम्ही घेऊनी घातल्या बरव्या. दया क्षमा शांती मिळुनी दासी सेवेला. तुम्हा सेवेसी येथे,
तुम्हा सेवेसी येथे हाती घेऊनी चवऱ्या, स्वयं शेज केली देवा अपार ही लीला. निर्गुण रूप तुमचे, निर्गुण रूप तुमचे, सगुण की जाहले.